गणपती देवा आशीर्वाद द्यावा भक्त करीत धावा नम्र हो मी आम्हीच चरण कमल लावा देव चरण कमल लावा गणपती देवा नम्र हो मी नमितो आम्ही चरण कमल लावा देव चरण कमल लावा गणपती देवा तुझ्या कृपेने जीवन जगतो तुझ्या कृपेने जीवन जगतो नृत्य गान क्रीडांगणी रमतो नृत्य गान क्रीडांगणी रमतो अशीच राहू दे आशीर्वाद द्यावा देवा आशीर्वाद द्यावा गणपती देवा आशीर्वाद द्यावा भक्त करीत धावा देवा भक्त करीत धावा तुझ्या कृपेने जीवन जगतो नृत्य गान क्रीडांगणी रमतो कृपा तुझी अशीच राहू दे आशीर्वाद द्यावा देवा आशीर्वाद द्यावा देवा गणपती देवा मृदुंगाचा नाद नवी घुमला गणपैसला गजानन उंदरावरी पैसुनी डोलू डोलू डोलत आला गजानन उंदरावरी पैसुनी डोलू डोलू डोलत आला मोरया 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 बालचंद्र गणनायका मोरया 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 बालचंद्र गणनायका मोरया 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 गणपती येता सभा मंडपी आनंद आनंद झाला येता सभा मंडपी आनंदी आनंद झाला भाव भक्तीचे भजन ऐकूनी गणराया प्रसन्न झाला
घडला मोरया 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 बालचंद्र गणनायका मोरया बालचंद्र गणनायका मोरया 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 बालचंद्र गणनायका मोरया 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 बालचंद्र गणनायका मोरया 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 बालचंद्र गणनायका सुस्वागतम सुस्वागतम. इथे जमलेल्या खवणे गावच्या तमाम भजन प्रेमी भक्तांनो, श्री बाळगोपाळ भजन मंडळ आजराच्या वतीने आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. आपणा सर्वांना गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिलेले आहेत, कारण आपण सर्व एक चरित्र कथा ऐकायला बसलेले आहोत. ही चरित्र कथा एक भगवत भक्तीची आणि जिथे जिथे अशी कथा कीर्तने चालतात तिथे हनुमंत न बोलविताही येतो. तो पहा आलाच. हरी नाचत राम नामाचा गोप गुंपितो हरी हरी म्हणत मुख नाचत रामाचा गोप गुंपितो हरी हरी म्हणत मुखी आम्ही नाचतो नाचत राम नामाचा गोप गुंपितो हरी हरी म्हणत मुखी आम्ही नाचतो नाचत राम नामाचा गोप गुंपितो अयोध्येचा राजा म्हणून अयोध्यापती सीतेचा पती म्हणून राम सीतापती अयोध्येचा राजा म्हणून अयोध्यापती सीतेचा पती म्हणून राम सीतापती अयोध्येचा राजा म्हणून अयोध्यापती सीतेचा पती राम सीतापती हरी हरी म्हणत मुखी आम्ही नाचतो नाचत राम नामाचा गोप गुंपितो हरी हरी म्हणत मुखी आम्ही नाचतो नाचत राम हरी हरी म्हणत मुखी आम्ही नाचतो राम नाम नामाचा गोप गुंपितो हरी हरी म्हणत मुखी आम्ही नाचतो नाचत राम नामाचा गोप गुंपितो तुला पाहणे नामरूपे तुला पाहणे नामरूपाचा
महिमा से हा सेना धावी भक्त थोर हरी त्यांचे कर्ण मधुर ऐका सादर भाविक जन हो ऐका सादर भाविक जन हो ऐका सादर भाविक जन हो बसते जरा थोड्या वेळ थांबा जरा उलटी घेतोय मिनिटं बसते पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव बजरंग भक्तजन महाराष्ट्रात ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांचे जीवन पांडुरंगाने धन्य केले. असाच एक संत 13व्या शतकात नाभी समाजात जन्माला आला. त्याचे जीवन चरित्र दिंडीच्या माध्यमातून आम्ही श्री बाळगोपाळ मंडळ आजरा वरची सावडी सादर करीत आहोत. संत सेना कथा दिंडी. संकल्पना आणि लिखाण श्री रवींद्र गुरव आजरा. कला दिग्दर्शन श्री राजेश भिरवडेकर सर. सादर करते श्री बाळगोपाळ मंडळ आजरा वरची सावडी. भावभक्तीने पांडुरंग चरणी सादर करीत आहोत संत सेना कथा दिंडी. संत सेना कथा दिंडी. बालगोपाळ जमुनी आम्ही संत कथा सांगतो. 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 आनंदी नाचतो नाचताना डोलतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. बालगोपाळ जमुनी आम्ही संत कथा सांगतो. बालगोपाळ जमुनी आम्ही संत कथा सांगतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. आनंदी नाचतो नाचताना डोलतो. सेना नावी नावाचा संत महाथोरतो. 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 गुण त्याचे गाता गाता वर्तने सुधारतो. गुण त्याचे गाता गाता वर्तने सुधारतो. गुण त्याचे गाता गाता वर्तने सुधारतो.
गुण त्याचे गाता गाता वर्तने सुधारतो आनंदे नाचतो नाचताना डोलतो आनंदे नाचतो नाचताना डोलतो बालगोपाळ जमुनी आम्ही संत कथा सांगतो बालगोपाळ जमुनी आम्ही संत कथा सांगतो आनंदी नाचतो नाचताना डोलतो आनंदी नाचतो नाचताना डोलतो आनंदी नाचतो नाचताना डोलतो आनंदी नाचतो नाचताना डोलतो नाभिक समाजात जन्माला आलेले संत सेना थोर भगवत भक्त होते. ते नित्य नियमाने विष्णू पूजा करायचे आणि मगच उद्योगधंद्याला लागायचे. मनुष्य कोणत्याही जातीचा धर्माचा असला तरी तो एकदा भगवंताला शरण गेला की त्याचा उद्धारच होतो असा त्यांचा दृढ विश्वास होता. नाभिक समाज नाभिक समाज ठावीन से भीक नाभिक समाज नाभिक समाज नाभिक समाज ठावीन से भीक नाभिक समाज ठावीन से भीक कष्टाचे ते जीवन सारे भक्तीचीच भूक कष्टाचे ते जीवन सारे भक्तीचीच भूक नाभिक समाज ठावीन से भीक नाभिक समाज ठावीन से भीक कष्टाचे ते जीवन सारे भक्तीचीच भूक कष्टाचे ते जीवन सारे भक्तीचीच भूक असा समाजात सेना तो जन्मला अशा समाजात सेना तो जन्मला असा समाजात सेना तो जन्मला समाजात सेना तो जन्मला विष्णू पूजा नित्य चाले भक्ती रमला विष्णू पूजा नित्य चाले भक्ती रमला भक्त आहे कोण त्याची शोधू नका जात भक्त आहे कोण त्याची शोधू नका जात
भक्त आहे कोण त्याची शोधू नका साथ, भक्त आहे कोण त्याची शोधू नका साथ. धर्म जाती कळूनी पडते देवाच्या दारात, कळूनी पडते देवाच्या दारात. धर्म जाती भक्त आहे कोण त्याची शोधू नका साथ, भक्त आहे कोण त्याची शोधू नका साथ. धर्मजाती कळूनी पडती देवाच्या दारात, धर्मजाती कळूनी पडती देवाच्या दारात. नाविक समाजा नाविक भीत, नाविक समाजा नाविक भीत. कष्टात येते जीवन सारे भक्तीची भूक, कष्टात येते जीवन सारे भक्तीची भूक. अशा समाजात सेना तो जन्मला, अशा समाजात सेना तो जन्मला. विष्णुपूजा नित्य चाले भक्ती करमला. भक्त आहे कोण त्याची शोधू नका जात, धर्मजाती जळूनी पडते देवाच्या दारात, धर्मजाती जळूनी पडते देवाच्या दारात. नाविक समाजा नाविक सेविका, कष्टात येते जीवन सारे भक्तीची भूक. भाविक जन हो, संत सेना लहानपणापासूनच भगवत भक्तीत तल्लीन असते, परंतु नुसत्या भक्तीने पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नसतो. त्यामुळे सेना स्वतःचा न्हाव्याचा पारंपरिक व्यवसाय करायचा. शिवाय तो तिथल्या यवन राजाचा राजन्हावी होता. अंगमर्दनाच्या कलेत तर तो विशेष प्रसिद्ध होता. सेना करीतो पोटासाठी केसाचे करपण, दाढी मिसाना सजवणी रंगवणी अंगाचे मर्दन. सेना केसाचे करपण, दाढी मिसाना सेना करीतो पोटासाठी केसाचे करपण, दाढी मिशाना सजवणी रंगवणी अंगाचे मर्दन. चमक भरूनी कंबर धरली सेनाला बोलवा. तिरके पावनी मान तिरपली सेनाला बोलवा. चमक भरूनी कंबर धरली सेनाला बोलवा. हिरवे पाव
पोटासाठी केसाचे करतना दाढी मिशाला सजवणी रंगवणी अंगाचे मर्दन दाढी मिशाला सजवणी रंगवणी अंगाचे मर्दन समर्थ भरुनी कंबर धरणी सेनाला बोलवा तिरपे पाहुणी मान तिरपली सेनाला बोलवा पोटासाठी केसाचे करतना दाढी मिशाला सजवणी रंगवणी अंगाचे मर्दन सेना करीतो सेना ज्या राजाच्या पत्नी राजनावे म्हणून चाकरीस होता तो यवन राजा हट्टी स्वभावाचा कुरकर्मा होता. त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तो बळजबरीने घ्यायचा. त्याच्या आज्ञेचा जो भंग करीत असे तो त्याला जीवे मारून टाकत असे. 13व्या शतकी यवन राजा हो 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 13व्या शतकी यवन राजा सहजत गाव गाव 13व्या शतकी यवन राजा सहजत गाव गाव 13व्या शतकी यवन राजा सहजत गाव गाव त्याच्या पदरी चाकरीस होता सेनाच्या शतकी यवन राजा हो 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 13व्या शतकी यवन राजा सहजत गाव गाव त्याच्या पदरी चाकरीस होता दुर्जन राजा क्रूर कृती कर्मा हो दुर्जन राजा क्रूर कृती कर्मा होता हट्टी मार दुर्जन राजा क्रूर कृती कर्मा होता हट्टी फार आज्ञाभंग करती त्यांना मारून टाकी ठार आज्ञाभंग करती त्यांना मारून टाकी ठार आज्ञाभंग करती त्यांना मारून टाकी ठार त्याच्या पदरी चाकरीस होता सेनाच्याचे नाव ज्याच्या पदरी चाकरीस होता सेनाच्याचे नाव 13व्या शतकी हो 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 सहजत गाव गाव
क्रुती कर्मा होता हट्टी फार आज्ञाभंग करती त्याला त्याला मारून टाकी ठार त्याच्या पदरीचा करीस होता सेना त्याचे नाव त्याच्या पदरीचा करीस होता सेना त्याचे नाव की यवन राजा हो तेरा वचन की यवन राजा नाचत गाओ गाव त्याच्या पदरीचा करीस होता सेना त्याचे नाव त्याच्या पदरीचा करीस होता सेना त्याचे नाव दुर्जन राजा क्रूर कृती कर्मा होता दुर्जन राजा क्रूरकृती कर्मा होता हट्टी फार त्याच्या पदरीचा करीस होता सेना त्याचे नाव त्याच्या पदरीचा करीस होता सेना त्याचे नाव तेरा वचन की यवन राजा हो तेरा वचन की यवन राजा नाचत गाओ गाव त्याच्या पदरी मंडळी, शिवसेना उपतालुका प्रमुख श्री विलास विनायक राहुल पागेरवाडी यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाकडून स्वीकारते आणि खूप खूप धन्यवाद देते. सज्ज हा यवन राजा अतिशय दुर्जन होता. तुम्हाला राजाचे जीवन कसे असते याची कल्पना आहे. चांगला कारभार केला तर केला, नाहीतर नुसती ऐश. प्रजेच्या पैशात मजा मारायची. शेवटी व्हायचे ते झाले आणि यवन राजाचे सर्व अंग दुखायला लागले आणि त्याला सेना नावाची आठवण झाली. दिवस राजाच्या सोयीचे मजा मारून या झोपायचे दिवस राजाच्या सोयीचे मजा मारून या झोपायचे दिवस राजाच्या सोयीचे मजा मारून या झोपायचे मग झाला निद्रेचा भंग दुखत सारे ते मग झाला निद्रेचा भंग दुखत सारे ते अंग मर्दान शरीर करायचे मर्दान शरीर करायचे सेना नाव्याला शोधायचे दिवस
सेवकाची आठवण झाली. लगेच त्याने सेवकांना बोलावले आणि म्हटले, माझे सर्व अंग दुखते आहे, त्यामुळे तुम्ही सेनाला घेऊन या. राजा सांगित होताना, राजा सांगित होताना धरून याना सेनाला. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. धरून याना सेनाला. मर्दन करील माझ्या शरीराला. मर्दन करील माझ्या शरीराला. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. धरून याना सेनाला. मर्दन करील माझ्या शरीराला. मर्दन करील माझ्या शरीराला. राजा सांगित होताना दुखते आज शरीर पार. दुखते आज शरीर पार. गुडगे मनगटे निकंबर. गुडगे मनगटे निकंबर. पाठीचा कणा करीतो कुरकुर. पाठीचा कणा करीतो कुरकुर. मान फिरली की येते चक्कर. मान फिरली की येते चक्कर. दुखते आज शरीर पार. गुडगे मनगटे निकंबर. पाठीचा कणा करीतो कुरकुर. मान फिरली की येते चक्कर. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. धरून याना सेनाला. मर्दन करील माझ्या शरीराला. मर्दन करील माझ्या शरीराला. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. धरून याना दुखते आज शरीर पार. गुडगे मनगटे निकंबर. पाठीचा कणा करीतो कुरकुर. मान फिरली की येते चक्कर. मान फिरली की येते चक्कर. राजा सांगित होताना धरून याना सेनाला. धरून याना सेनाला. मर्दन करील माझ्या शरीराला. मर्दन करील माझ्या शरीराला. मंडळी, माजी सैनिक श्री भगवान व्ही परब यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाकडून स्वीकारते आणि खूप खूप धन्यवाद देते. भक्तजन हो, राजा अंगदुखीने किती त्रासला होता हे आपण पाहिले. त्यामुळे राजाच्या आज्ञेची अंमलबजावणी करण्यासाठी सेवक सेनाला आणण्यासाठी निघाले. कानात घुसली डोक्यात भिनली आज्ञा ती राजाची. 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 सेना धाव्याला घराकडून घेऊन येण्याची. सेना धाव्याला घराकडून घेऊन येण्याची.
दूत तेथून निघती घाई घाईने चालती दूत तेथून निघती घाई घाईने चालती म्हणते सांगून बघूया नाहीतर आणू दोरीने बांधूनी चालती झप 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 चालती झप 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 चालती झप 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 कानात घुसली डोक्यात बिंदी आज्ञाती राजाची सेना नव्याला घराकडून येऊन येण्याची दूत तेथून निघती घाई घाईने चालती दूत तेथून निघती घाई घाईने चालती म्हणते सांगून बघूया नाहीतर आणू दोरीने बांधूनी चालती झप 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 चालती झप 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 चालती झप 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 आज्ञाती राजाची सेना धावाला घराकडून घेऊन येण्याची दूत तेथून निघती घाई घाईने चालती म्हणते सांगून बघूया नाहीतर आणू दोरीने बांधूनी चालती झप 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 चालती झप 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 चालती झप 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 सज्जन श्रोते हो, अशा तऱ्हेने यवन राजाचे सेवक म्हणजे राजदूत सेनाच्या घरी येऊन पोहोचले. त्यांना पाहून सेनाची पत्नी बाहेर आली व सेना घरात नाही असे खोटे सांगितले. कारण त्यावेळी सेना विष्णू पूजा करीत होते. त्यात व्यक्ती नको म्हणून ती खोटे बोलली. राज आज्ञा घेऊन या आले राजदूत ते सेनाला बोलविण्या आले राजदूत ते राज आज्ञा घेऊन या आले राजदूत ते सेनाला बोलविण्या आले राजदूत ते राज आज्ञा घेऊन या आले राजदूत ते सेनाला बोलविण्या आले राजदूत ते सेनाची पत्नी मग त्याला पाहते सेनाची पत्नी मग त्याला पाहते सेना घरी नाहीत म्हणून सांगते सेना घरी नाहीत म्हणून सांगते खरे मानती दूत मातेचे बोलते खरे मानती दूत मातेचे बोलते माघारी फिरताती राजाचे दूत ते
माघारी फिरताती राजाचे दूत ते राज आज्ञा घेऊन या आले राजदूत ते सेनाला बोलविण्या आले राजदूत ते सेनाची पत्नी मग त्याला पाहते सेना घरी नाहीच म्हणून सांगते हरी मालती दूत मातेचे बोलते माघारी फिरताती राजाचे दूत ते राजाचा घेऊन या आले राजदूत ते सेनाला बोलविण्या आले राजदूत ते राजाचा घेऊन या आले राजदूत ते सेनाला बोलविण्या आले राजदूत ते मंडळी, राजदूतांचा सेनावर आणि सेनाच्या पत्नीवर विश्वास होता, कारण सेनाचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सेनांना पाहण्यासाठी येत राहिले. असे 3-4 वेळा घडले. कारण आहे कोणी परतून जाती निराश होती पुन्हा पुन्हा राजदूत सेना घरी येती पुन्हा पुन्हा राजदूत सेना घरी येती घरी नाही सेना स्वामी सांगते पत्नी घरी नाही सेना स्वामी सांगते पत्नी पूजेमध्ये अडचणी नको म्हणून पूजेमध्ये अडचणी नको म्हणून बोल दूत तिचे खरे मानते बोल दूत तिचे खरे कारण ऐकून परतून जाती निराश होती पुन्हा पुन्हा राजदूत सेना घरी येती घरी नाही सेना स्वामी सांगते पत्नी घरी नाही सेना स्वामी सांगते पत्नी पूजेमध्ये अडचणी नको म्हणून बोल दूत तिचे खरे मानते कारण ऐकून परतून जाती निराश होती पुन्हा पुन्हा राजदूत सेना घरी येती मंडळी, परमपूज्य नामदेव महाराज सेवक श्री नाना भगतवाडी खवणे यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाकडून स्वीकारते आणि खूप खूप धन्यवाद देते. भक्तजन हो, सेनाच्या घरी राजदूत येत होते.
पत्नी नाही म्हणून सांगत होती आणि राजदूत आल्या पावली जात होते. ही सगळी परिस्थिती सेनाचा एक शेजारी आपल्या घरातून बघत होता. शेजाऱ्याला माहित होते की सेना घरात बसून देवाची पूजा करीत आहे, मात्र सेनाची पत्नी खोटे बोलते आहे. आपल्याला ही संधी आहे सेनाचे वाईट करायची. आपण राजाच्या सेवकांना खरे सांगून टाकूया. या विचाराने सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. गोरे गोरे मुख वसती मनामध्ये काळी काळी नित्य बसती. गोरे गोरे मुख वस्त्र शुभ्र असती. गोरे गोरे मुख वस्त्र शुभ्र असती मनामध्ये काळी काळी नित्य बसती. माहित होते त्याला घरी सेना आहे. माहित होते त्याला घरी सेना आहे. माहित होते त्याला घरी सेना आहे. त्याला सांगू राजाला ही संधी आहे. माहित होते त्याला घरी सेना आहे. त्याला सांगू राजाला ही संधी आहे. थांबवी दूताना गोष्ट कथन करी. थांबवी दूताना गोष्ट कथन करी. माझं नाव गुप्त ठेवले तुमच्यावरी. थांबवी दूताना गोष्ट कथन करी. माझे नाव गुप्त ठेवले तुमच्यावरी. सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. गोरे गोरे मुख वस्त्र शुभ्र असती मनामध्ये काळी काळी नित्य बसती. माहित होते त्याला घरी सेना आहे. त्याला सांगू राजाला ही संधी आहे. थांबवी दूताना गोष्ट कथन करी. माझे नाव गुप्त ठेवली तुमच्यावरी. थांबवी दूताना गोष्ट कथन करी. माझे नाव गुप्त ठेवले तुमच्यावरी. सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. सेनाच्या बाजूच्या घरी सेनाच्या बाजूच्या घरी दुर्जन होता बहु काटेरी. सेनाच्या बाजूच्या घरी शेजारी दुर्जन होता बहु काटेरी. श्रोतेजन हो आणि प्रकार राजाच्या दूतांना कथन केला आणि म्हणतो, हे मी तुम्हाला सांगितले याची वाच्यता कुठेही करू नका. माझे नाव गुप्त ठेवा. पण राजाचे सेवक ऐकेना. ते म्हणाले, तू जे आम्हाला सांगतो आहेस ते सगळे राजाला सांग. चल आपण राजाकडे जाऊ. आणि राजदूत शेजारीला घेऊन जाऊ लागले. शेजाऱ्याला दूतानी धरले आणि राजाच्या दरबारी नेले. शेजाऱ्याला दूतानी धरले आणि राजाच्या दरबारी नेले. तो नको नको म्हणत होता. तो नको नको म्हणत होता. रडून आकांत मांडला मोठा. तो नको नको म्हणत होता.
बसला राजदूताचा सोटा, शेजारी पडला खोटा. बसला बसला राजदूताचा सोटा, शेजारी पडला खोटा. त्याला 2 जणांनी उचलले, त्याला 2 जणांनी उचलले आणि राजाच्या समोर नेले. त्याला 2 जणांनी उचलले आणि राजाच्या समोर नेले. चला जाऊया राजा समोरी, चला जाऊया राजा समोरी. त्याच्या हाती न्यायाची दोरी, चला जाऊया राजा समोरी. त्याच्या हाती न्यायाची दोरी, चला जाऊया राजा समोरी. खऱ्या खोट्याचा न्याय दरबारी, त्या सेनाला पाहू कोण तारी. खऱ्या खोट्याचा न्याय दरबारी, त्या सेनाला पाहू कोण तारी. त्याला 2 जणांनी उचलले, त्याला 2 जणांनी उचलले आणि राजाच्या दरबारी नेले. त्याला 2 जणांनी उचलले आणि राजाच्या दरबारी नेले. शेजाऱ्याला दूतांनी धरले आणि राजाच्या दरबारी नेले. तो नको नको म्हणत होता, रडून आकांत मांडला मोठा. बसला राजदूताचा सोटा, शेजारी पडला खोटा. त्याला 2 जणांनी उचलले, त्याला 2 जणांनी उचलले आणि राजाच्या दरबारी नेले. 2 जणांनी उचलले आणि राजाच्या दरबारी नेले. भक्तजनाहो, इकडे राजदूतांनी शेजाऱ्याला उचलले आणि तिकडे राजमहालात काय झाले पहा. यवन राजा दुखण्याने खूपच त्रासला होता. तो राजमहालात सारख्या येराझारा घालत होता. राजा राजमहाली, राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. राजा राजमहाली दुखण्याने त्रासला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला. माझा सेना कधी येईल वाट बघून थकला.
राजदूत घेऊन आले सेनाच्या शेजाऱ्याला राजदूत घेऊन आले सेनाच्या शेजाऱ्याला उभा केला त्याला समोरी ऐकावी कथा राजाला उभा केला त्याला समोरी ऐकावी कथा राजाला म्हणजे ना घरीच आहे देवपूजा करीत बसला म्हणजे ना घरीच आहे देवपूजा करीत बसला त्याची बायको आहे खोटारडी संसार खोट्याचा रंगला अनसेना न्हाव्याला आणि चोपजा चांगला अनसेना न्हाव्याला आणि चोपजा चांगला शेजारी रंगवणी कथा सांगू लागला शेजारी रंगवणी कथा सांगू लागला राजा राजमहाली दुखण्याने जागला सेनाच्या बायकोची लबाडी राजाच्या लक्षात आली. अगोदरच दुखण्याने त्रासलेल्या राजाची तळपायाच्या मस्तकात गेली. त्याने काय आदेश दिला बघा. ऐकून याला वाढीती सेनाची त्याच्या बायकोची 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 पायाची आग मस्तकी गेली राजाची पायाची आग मस्तकी गेली राजाची आदेश केला सेना धरण्याचा आदेश केला सेना धरण्याचा मुसक्या बांधून नदीत फेकून देण्याचा मुसक्या बांधून नदीत फेकून देण्याचा काय घडले ते पाहू चला पुढे काय घडले ते पाहू चला पुढे काय घडले ते पाहू चला पुढे काय घडले ते पाहू चला कसा श्रीहरी सांभाळी आपल्या भक्तांना कसा श्रीहरी सांभाळी आपल्या भक्तांना ऐकून याला वाढीती सेनाची त्याच्या बायकोची ऐकून याला वाढीती सेनाची त्याच्या बायकोची पायाची आग मस्तकी गेली राजाची
प्रतीक्षा केली होती। याची जाणीव कुणालाही नसली तरी प्रत्यक्ष श्रीहरी म्हणजे पांडुरंगाला सत्य माहित होते। म्हणून पांडुरंग अर्थात श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णू आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सज्ज झाले आणि ते निघाले भक्ताला संकट समयी तारण्याला। संकटी आहे भक्त आपुला, संकटी आहे भक्त आपुला, कळते देवाला देव मग धावतो हाकेला, देव मग धावतो हाकेला। संकटी आहे गळते देवाला देव मग धावतो हाकेला, देव मग धावतो हाकेला। सेना करी देवाची भक्ती, सेना करी देवाची भक्ती, राजाची उतरविण्या मस्ती, राजाची उतरविण्या मस्ती, देवाने मग विचार केला, देवाने मग विचार केला, सेनाचे रूप घेऊन आला, सेनाचे रूप देवपणा देवपणा सोडून देवा, देवपणा सोडून देवा भक्त होण्या निघाला, देवपणा सोडून देवा भक्त होण्या निघाला, देव मग धावतो हाकेला, देव मग धावतो हाकेला। संकटी आहे भक्त आपुला, संकटी आहे भक्त आपुला, कळते देवाला देव मग धावतो हाकेला, देव मग धावतो हाकेला, देव मग धावतो हाकेला, देव मग धावतो हाकेला। सज्जन हो, पाहिलात ना देव किती दयाळू असतो ते। आपला परमभक्त संकटात आहे म्हटल्यानंतर देव त्याला मदत करण्यासाठी स्वतः सेनाच्या घरात गेला आहे। आपल्या प्रिय भक्ताला वाचविण्यासाठी देव आता कोणत्या लीला करतो ते पाहूया। भक्तजन हो, आपण इकडे बोलतो आहोत तोपर्यंत तो पहा प्रत्यक्ष भगवंत कोणाचे रूप घेऊन आलाय ते। बहुरूपी रूप बदलून आला, बहुरूपी रूप बदलून आला, बहुरूपी रूप बदलून आला, बहुरूपी रूप बदलून आला, देव सेना विरूपी सजना, देव सेना विरूपी
सेना नावी रूपी सजला बहुरूपी रूप बदलनी आला बहुरूपी रूप बदलनी आला जे जे याला पाहते सेना आहे म्हणून फसती सेना आहे म्हणून बसती थट्टा आणि मस्करी करीती थट्टा आणि मस्करी करीती सेना आहे म्हणून फसती खांद्यावरी झोपटी शोभते खांद्यावरी झोपटी शोभते रूप बहु मनोहर दिसते असे रूप घेऊन निघाला राज दरबारी जाण्याला राज दरबारी जाण्याला बहुरूपी रूप बदलून आला बहुरूपी रूप बदलून आला बहुरूपी रूप बदलून आला देव सेना नावी रूपी सजला देव सेना नावी रूपी सजला बहुरूपी रूप बदलून आला बहुरूपी रूप बदलून आला बहुरूपी रूप बदलून आला बहुरूपी रूप बदलून सज्जन हो, सेनाचे रूप घेऊन प्रत्यक्ष भगवंत राजमहाली यायला निघाला. याच वेळी तिकडे राजमहालात काय चालले आहे पहा. वारंवार सेवक पाठवून सेना आला नाही म्हणून राजा दुःखी होता आणि भयंकर चिडलेला होता. सेना येईन म्हणून राजाला राग आला सेना येईन म्हणून राजाला राग आला नाव्याला मारा म्हणून हुकूम केला होता नाव्याला मारा म्हणून हुकूम केला होता असे जरी घडले सारे राजा मनी दुःखी होता असे जरी घडले सारे राजा मनी दुःखी होता साखरीला सेना न्हावी राजाला हवा होता साखरीला सेना न्हावी राजाला हवा होता सेनारूपी देव अचानक अवतरला विठ्ठल 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 सेना येईन म्हणून असे जरी घडले सारे साखरीला सेना न्हावी सेनारूपी देव
राजाला मुद्रा केला सेनाचे रूप पाहुनी मंत्रमुग्ध राजा झाला सेनाचे रूप पाहुनी मंत्रमुग्ध राजा झाला दाढीचा साप करूनी शरीराला मारू लागला दाढीचा साप करूनी शरीराला मारू लागला दाढीचा साप करूनी शरीराला मारू लागला साप करूनी कधी दिसे सेना न्हावी कधी पांडुरंग हसला कधी दिसे सेना न्हावी कधी पांडुरंग भासला चमत्कार पाहुनी राजा कही भरला सेना गेली ना म्हणून राजाला रागाला नागाला मार म्हणून हुकूम केला होता सेना गेली ना म्हणून राजाला रागाला सेना गेली ना म्हणून राजाला भक्तजन हो सेनारूपी देवाने आल्या आल्या राजाला मुजरा केला आणि लगेच आपले काम सुरू केले तेव्हा समोरच्या पाण्याच्या ताटात राजाला कधी सेना तर कधी कृष्णरूपी पांडुरंग असे प्रतिबिंब दिसू लागले काय गंमत घडत होती बघा सेनारूपी पांडुरंग अंगमळीतो सेनारूपी पांडुरंग अंगमळीतो आनंद यवनाचा राजा हसतो आनंद यवनाचा राजा हसतो खुश होनी सेना न्हाव्या द्रव्य देतो 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 धाम सेना तू जाऊ नको धाम सेना तू जाऊ नको आज्ञा माझी मोडू नको धाम सेना तू जाऊ नको आज्ञा माझी मोडू नको सांगतो स्नान करून मी पुन्हा माघारी येतो सांगतो स्नान करून मी पुन्हा माघारी येतो सेनारूपी पांडुरंग नाही थांबला सेनारूपी देव तरी नाही थांबला धोपी सहसेनाच्या घरी आला धोपी सहसेनाच्या घरी आला आणि तिथे द्रव्य ठेवून धोपटी अडकवी कुंटीला आणि तिथे द्रव्य ठेवून धोपटी अडकवी कुंटीला सेनारूपी पांडुरंग अंगमळीतो आनंद यवनाचा राजा हसतो खुश होने सेना न्हाव्या द्रव्य देतो खुश होने सेना न्हाव्या
बल देतो. आज्ञा माझी मोडू नको. सांगतो दान करून मी पुन्हा माघारी येतो. सांगतो दान करून मी पुन्हा माघारी येतो. श्रोते हो, प्रत्यक्ष भगवंताच्या हाताने केलेले मर्दन म्हणजे काय असेल याची कल्पना करा. राजा एवढा खुश झाला त्याने त्याला द्रव्य दिले आणि थांबायला सांगितले. पण सेनारूपी भगवंत तिथे न थांबता सेनाच्या घरी आला. तिथे धोपटी आणि द्रव्य ठेवले व भगवंत रूपी सेना गुप्त झाला. तिकडे राजमहालात काय झाले बघा. राजा स्नान करून बाहेर आला पण सेना त्याला दिसेना. राजा अस्वस्थ झाला. इकडे काय झाले राज दरबारी. राजा येई स्नान करुणी बाहेरी. सेना तिथे नाही ऐसे पाहुनी. रडू लागे लाज लज्जा सोडूनी. इकडे काय झाले राज दरबारी. राजा येई स्नान करुणी बाहेरी. सेना तिथे नाही ऐसे पाहुनी. रडू लागे लाज लज्जा सोडूनी. इकडे काय झाले राज दरबारी. राजा येई स्नान करुणी बाहेरी. सेना तिथे नाही ऐसे पाहुनी. रडू लागे लाज लज्जा सोडूनी. काय झाले राज दरबारी. राजा येई स्नान करुणी बाहेरी. सेना तिथे नाही ऐसे पाहुनी. रडू लागे लाज लज्जा सोडूनी. सेवका सांगे सेना घेऊन या. महावैष्णवा मला पाहू द्या. प्राणकंठासी येई या समया. रूपसेनाचे मला पाहू द्या. महावैष्णवा मला पाहू द्या. प्राणकंठासी येई या समया. रूपसेनाचे मला पाहू द्या. इकडे काय झाले राज दरबारी. राजा येई स्नान करुणी बाहेरी. सेना तिथे नाही ऐसे पाहुनी. रडू लागे लाज लज्जा सोडूनी. इकडे काय झाले राज दरबारी. राजा येई स्नान करुणी बाहेरी. सेना तिथे नाही ऐसे पाहुनी. रडू लागे लाज लज्जा सोडूनी. यमधराजा सेनाचे कृष्ण रूप पाहण्यास तळमळत होता. त्याच्या लक्षात आले होते सेना नावी सामान्य नसून महावैष्णव आहे. राजाने सेवकांना आज्ञा दिली, जा आणि सेनाला असेल तसा घेऊन या. सेना घरी दूत येती, राजाची स्थिती सांगती. सेना घरी दूत येती, राजाची स्थिती सांगती. सेना घरी दूत येती, राजाची स्थिती सांगती. सेना चल दरबारी, राजा तुझी याद करी. सेना चल दरबारी, राजा तुझी याद करी.
असे सांगून विनवणी करीती कृष्ण रूप तावे राजाला जडकरी सेना करी दूत येते दरबारी राजा तुझी याद करी असे सांगून विनवणी करीती कृष्ण रूप तावे राजाला जडकरी दूत येते दरबारी आला मग सेना राजाच्या दरबारी आला मग सेना राजाच्या दरबारी दरबारी राजा तो सेना नाव्याचे पाय धरी राजा तो सेना नाव्याचे पाय धरी राजा मग दृष्ट रूप पाहण्याचा हट्ट करी राजा मग दृष्ट रूप पाहण्याचा हट्ट करी सेना करी दूत येते राजा तुझी याद करी असे सांगून विनवणी करीती कृष्ण रूप तावे राजाला जडकरी राजा तो सेना नाव्याचे पाय धरी राजा तो सेना नाव्याचे पाय धरी राजा मग दृष्ट रूप पाहण्याचा हट्ट करी सेना करी दूत येते राजाची स्थिती सांगते सेना करी दूत येते राजाची स्थिती सांगते सेना करी दूत येते राजा म्हणतो सेना काही प्रहारापूर्वी मी तुझ्यात कृष्ण रूप पाहिले ते मला दाखव तेव्हा सेना काय समजायचे ते समजला त्याच्या लक्षात आले की माझ्या देवाने माझे रूप घेऊन राजाची चांगलीच हजामत केलेली आहे कृष्ण रूप मारितो आम्ही कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना आग मारितो आम्ही नंदनंदना रूप दाखवा पाया रूप दाखवा व्याकुळ राजा दर्शन रूप दाखवा
हाक मारितो आम्ही नंदनंदना रूप दाखवा रूपया रूप दाखवा व्याकुळ राजा दर्शन रूप दाखवा रूप दाखवा रूपया रूप दाखवा व्याकुळ राजा दर्शन रूप दाखवा कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना हाक मारितो आम्ही नंदनंदना कृष्ण हरी मन मोहन सूदना हाक मारितो आम्ही नंदनंदना रूप दाखवा रूपया रूप दाखवा दर्शन राजा दर्शन रूप दाखवा कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना हाक मारितो आम्ही नंदनंदना कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना रूप दाखवा रूपया रूप दाखवा कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना हाक मारितो कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना हाक मारितो आम्ही नंदनंदना कृष्ण हरी मन मोहन रूप दाखवा रूपया रूप दाखवा व्याकुळ राजा दर्शन रूप दाखवा कृष्ण हरी मन मोहन मधुसूदना हाक मारितो आम्ही नंदनंदना सज्जन हो, हा धावा ही प्रार्थना ऐकून प्रत्यक्ष पांडुरंग रूपी श्रीहरी ते अवतीर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने केवळ राजाच नव्हे तर तुम्ही आम्ही सर्वजण धन्य झालो आहोत. धन्य तो सेना, धन्य त्याची भक्ती. सेना न्हावी धन्य त्याची भक्ती धन्य भक्ती मार्गे चला चालूया वाजवीत टाळ विना गाऊया. सेना न्हावी धन्य त्याची भक्ती धन्य भक्ती मार्गे चला चालूया वाजवीत टाळ विना गाऊया. संकट समयी नित्य फुटतो पाझर पाषाणाला. संकट समयी नित्य फुटतो पाझर पाषाणाला.
गाऊया मधलीत काढविना गाऊया या ठिकाणी समाप्त झालेली आहे. धन्यवाद. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्री नामदेव